बदलापूर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या माध्यमातून आपण जर बघत असाल तर संरक्षण व मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर जे आहे ते सध्या आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून जे आहे सध्या सुरुवात जी आहे ती केली जाते आहे। अनेक ज्या काही चिमुकल्या मुली आहेत, मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना आज मर्दानी खेळाबद्दल जे आहे, लाठीकाठीबद्दल जे आहे प्रशिक्षण या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण सध्या बघतोय की अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आता मैदानी खेळ आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत। लाठीकाठी झाली, संरक्षण, स्वतःचं संरक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण आता काळाची गरज झाली आहे आणि कुठेतरी आपण ते विसरत चाललो आहोत का? परंतु आज हे प्रशिक्षण जे आहे ते मोफत प्रशिक्षण सध्या सुरुवात जी आहे ती बदलापूर शहरामध्ये केली जात आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच या भव्य दिव्य अशा प्रशिक्षण शिबिरचा भाग जो आहे तो होऊ शकतात। संरक्षण शिबिर व मर्दानी खेळ याचं प्रशिक्षण शिबिर जे आहे ते आजपासून इथे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अनेक अशा चिमुकल्या मुली असतील, महिला असतील, मुलं असतील तर यांना लाठीकाठीचं मोफत प्रशिक्षण जे आहे ते आज दिलं जाणार आहे। म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करायचं जर एखाद्या संकटात असतील तर। आणि आपण बघतोय की लाठीकाठी म्हणजे आपले जे काही पारंपरिक संरक्षण खेळ म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा मैदानी जे काही खेळ आहे खरं तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे। आणि आता कुठेतरी आपण मोबाईलच्या आहारी जात आहोत आणि मोबाईलच्या आहारी न जाता आपण नक्कीच यंदाच्या वेळेस जो काही आपला उन्हाळा आहे त्यावेळेस मुलांना अशा पद्धतीचे लाठीकाठीचे खेळ जे आहेत बाहेर घेऊया। सर्वांशीच आपण संवाद साधणार आहोत। दादा काय सांगाल? खूप सुंदर उपक्रम खरं तर आपल्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। काय बोलाल आज, काय माहिती द्याल? हा कार्यक्रम मुलांसाठी आणि विशेष करून महिलांसाठी, महिला सक्षमीकरण कुठेतरी झालं पाहिजे। महिलांवर अत्याचार वाढत आहेत या राज्यात नव्हे तर देशात सुद्धा। मणिपूर सारख्या घटना घडत आहेत। आता भोंदू बाबांसारखे बाबा महिलांना गंडा घालून नको त्या गोष्टी करतायत, या कुठेतरी थांबल्या पाहिजे। यासाठी महिलांना स्वसंरक्षण कसं करता येईल यासाठी हा कार्यक्रम आहे। लाठीकाठीचे प्रशिक्षण आहे, त्याच्यामध्ये भाला, बर्ची, सगळ्याच गोष्टी म्हणजे महिलांसाठी आणि मुलांसाठी। आज कुठेतरी मुलं मोबाईलवरती गेम खेळण्यात बिझी झालेले आहेत। मुलांना जे आपले खेळ आहेत, मैदानी खेळ म्हणा किंवा मराठी मातीतले जे खेळ आहेत, ऐतिहासिक खेळ आहेत, ते कुठेतरी लोप पावत चाललेले आहेत। म्हणून एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही सौ आदिती बरे यांच्या मार्फत हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे आणि आज त्याच्यासाठी बऱ्याचशा मुलांनी इथे सहभाग घेतलेला आहे। त्या मुलांचं, त्यांच्या पालकांचं, तसंच सर्व बदलापूरकरांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही अशा गोष्टीसाठी मुलांना प्रोत्साहन द्या आणि हे कार्यक्रम जे होत आहेत कोणीही ठेवू देत, पण असे कार्यक्रम ठेवले असतील त्यांना कुठेतरी चांगला पाठबळ मिळाला पाहिजे आणि मुलांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, लाठीकाठीचं प्रशिक्षण मिळेल, असं सगळ्यांना मी आवाहन करतो, त्यांनी सहभाग घ्यावा। कुठली फीस घेतली जात नाहीये, मोफत प्रशिक्षण दिले जाते, थोडक्यात काय सांगा? आपल्या पक्षाकडून सर्वांना मोफत प्रशिक्षण दिले जाते। आपल्या हे मैदानी खेळ आहेत। आता मागच्या वेळेस आमच्या पक्षाने कबड्डीचा हा मैदानी खेळ ठेवलेला आहे। म्हणजे आमच्या शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्यानुसारच आपलं हे सगळ्या प्रत्येक शाखेत काहीतरी कार्यक्रम ठेवले जातात। मुलांना, महिलांना स्वतःचं संरक्षण कसं करावं हे शिकवलं, याच्यासाठी हा कार्यक्रम केला। धन्यवाद। आदिती मॅम आपल्यासोबत असणाऱ्या सर्वांशी संवाद साधूया आपण। खूप सुंदर उपक्रम खरं तर तुम्ही करत आहात, महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी। सर्वप्रथम तुमचं कौतुक, काय बोलाल, काय माहिती? सगळ्यांना जय शिवराय। हा शिबिर जो ठेवला आहे तो महिलांच्या, मुलांच्या स्वरक्षणाच्या हेतूने ठेवलेला आहे। आणि हल्ली मुलं मोबाईलवरतीच असतात, रील्स बनवतात, मग त्या रील्स
सॉन्ग मध्ये असो, डान्स काहीही असो, त्याऐवजी जर ते लाठीकाठीचं जर रील्स बनवले, त्या निमित्ताने ते शिकू पण शकतील, स्वरक्षण पण करू शकतील. आज महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये अत्याचार खूप वाढलेले आहेत. जर काठी जवळ नसेल तर आपण ओढणीने सुद्धा स्वतःचं संरक्षण करू शकतो. किंवा अजून काही हत्यारं आजूबाजूला असतील तर त्या निमित्ताने, त्या हत्याराने आपण स्वतःचं संरक्षण कसं करावं हे आज राष्ट्रवीर संघ आपल्याला शिकवून देणार आहेत. त्यासाठी त्यांचेही कौतुक, आभार. थँक्यू. नक्कीच, धन्यवाद. काय सांगाल, बदलापूरमधील अनेक छोट्या मुली आहेत, महिला आहेत जे आज हा व्हिडिओ बघतायत? तोच विचार केला होता आधी, कारण जगाचा विचार खूप लांब गेलाय आणि राष्ट्राचा म्हणून की राज्याचा. मला बदलापूरमध्येच किती घाणेरड्या घटना घडतायत, घडल्या होत्याच आणि घडतायत अजून. त्या घडू नये या उद्देशाने हा कार्यक्रम लावण्याचा विचार केला होता आणि तोच चांगला झाला. काय सांगाल बदलापूरमधील पालकांना? हल्लीच्या ह्याच्यात म्हणजे कुठेच आपण मुली सेफ नाही आहेत आपल्या, किंवा महिला कुठेच सेफ नाही आहेत. तर लाठीकाठी हे असं प्रशिक्षण आहे की आपण ते कुठेही कॅरी करू शकतो, कधीही केव्हाही. आपण म्हणजे आपली सेफ्टी जी आहे ते लाठीकाठीच्या मार्फत आपण कधीही कुठेही अवेलेबल ते करू शकतो. त्यामुळे लाठीकाठी हा खेळ खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. जो महाराजांच्या काळात होत होता त्या सगळ्या गोष्टी आता होणं गरजेचं आहे. आणि त्या निमित्ताने आमच्या पक्षातर्फे आमच्या ज्या भगिनी आहेत आदिती बरे यांच्या मार्फत आणि जे आमचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या मार्फत हे आज ह्याचं आयोजन केलेलं आहे. काय सांगाल बदलापूरकरांना? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आज इकडे लाठीकाठीचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आदित्यताई यांच्या मार्फत. आणि लाठीकाठी हा प्रकार अशासाठी गरजेचा आहे कारण आजकाल आपल्या इथे बघत आहात का खूप अत्याचार चालू आहेत. आणि त्यासाठी असंच नाही का मुलींवरही अत्याचार चालू आहेत फक्त, पण मुलांवरही चालू आहेत. तर त्यासाठी आपण त्यांचं कसं संरक्षण करता येईल, आपल्या बाजूला आजूबाजूला कोण आहे किंवा नाही, आपण एकटे जरी असलो तरी आपण आपलं स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे आणि सर्वांनी इथं लाभ घ्यावा एवढंच म्हणणं आहे. तर आपण आता बघत आहोत की मोफत प्रशिक्षण शिबिर जे आहे ते सध्या सुरुवात झालेलं आहे. जे काही आपले शस्त्र आहेत, लाठीकाठी आहेत, त्याचं सध्या आता पूजन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी लहान मुली आहेत, मोठ्या मुली देखील आहेत आणि ह्या मुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण दिलं जात आहे. आताच मॅडमने आपल्याला सांगितलं की जर आपल्याकडे फक्त ओढणी जरी असेल तिच्याने सुद्धा आपण स्वतःचं संरक्षण जे आहे ते करू शकतो. फक्त ती कला जी आहे ती आपल्याकडे पाहिजे. परंतु आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि मोस्टली मुलं जे आहेत ते फक्त आपल्याला मोबाईलमध्ये पाहायला मिळतात. पण एक खूप चांगला उपक्रम जो आहे या ठिकाणी अदिती मॅमच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. आणि खरं तर प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये असे कार्यक्रम, असे उपक्रम जे आहेत सध्या होणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच होत्या. तो आपण आता सुरुवात जी आहे ती झालेली पाहतोय. ठीक आहे. स्वप्नील दादा आपल्यासोबत, त्यांच्याशी संवाद साधूया. दादा काय सांगाल? अनेक तरुण आहेत, महिला आहेत, मुली आहेत, तुम्हाला बघताय, काय सांगाल त्यांना? बदलापुरात सध्या चालू असलेल्या तुमच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या याच्यासाठी महिला सक्षमीकरण किंवा जे आता हा तरुण वर्ग आहे, तर मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना, याच्यात मोबाईलवरती दिवसभर फिरण्यापेक्षा आपल्या मातीतले जे खेळ आहेत, जे आपल्या पूर्वजांपासून चालू आलेत, ते मुलांनी शिकले पाहिजे. याच्यासाठी शिवसेना शहर शाखा आणि आदित्यताई बरे यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आयोजित केलाय पुढच्या आठवड्याभरासाठी, तुमच्या माध्यमातून मी अख्ख्या बदलापूरवासियांना निवेदन करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने तरुण वर्गाने, महिलांनी या ठिकाणी या आणि हे जे प्रशिक्षण देत आहेत ते प्रशिक्षण घ्या. याचा तुम्हालाच कुठेतरी उपयोग होणार आहे. आणि जे महिलांवरती आजकाल जे वाढतं प्रमाण आहे त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाचं, त्याच्यासाठी स्वतःचा सेल्फ डिफेन्स शिकण्यासाठी तरी इथे या आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या. आयोजक आपल्यासोबत आहे. आपण शेवटचा एक प्रश्न विचारूया. जर काही कोणाला यायचं असेल या ठिकाणी तर कशी प्रोसेस आहे? कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, परत नोट करून घ्या. 8108704008 नोंदणी करायची आहे
आणि ते प्रशिक्षणासाठी यायचं आहे आणि फक्त काठीचेच चार्जेस आहे 100 रुपये आणि ती काठी घरी घेऊन जायची आहे. ती स्वतःसाठी असेल, पुन्हा ती दुसऱ्या दिवशी घेऊन यायची आहे येताना काठी. कोणी दिसलं कोणी काही त्रास दिला तर त्याला त्या काठीने मारायचं. हो नक्कीच. त्रास सहन करून घ्यायचा नाही. तर जे काही आहे ते आपण माहिती घेतली आहे. तुम्ही पण नक्कीच या. सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत. दत्त मंदिर आहे आपलं आणि त्याच्याच बाजूला जे काही मैदान आहे तिथे सध्या हे प्रशिक्षण दिले जाते. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.